हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवण पदार्थ, बटाटा साबुदाणा चकली. आणि घरात मी बनवलेल्या आहेत या चकल्या. माझ्याकडे ऊन अजिबात येत नाही घरामध्ये, तर मी फॅनच्या हवेखालीच या चकल्या बनवलेल्या आहेत. तरीही मस्तपैकी सुकलेल्या आहेत छान, आणि तळल्या पण गेलेल्या आहेत. तुम्ही बघू पण शकता इथे. आणि मी तुम्हाला आता एक चकली इथे तोडून पण दाखवणार आहे. किती मस्त अशा कुरकुरीत तळल्या गेलेल्या आहेत आणि अजिबात बुरशी वगैरे लागत नाही. आणि ह्या पूर्ण चकल्या वाढायला मला 2 दिवस लागलेले आहेत. बघू शकता किती मस्त अशा चकल्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केली रेसिपी, तर तुम्ही पण अशा चकल्या बनवू शकतात. आणि एकदम प्रमाणबद्ध आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खूप छान आणि टेस्टी झाल्या होत्या ह्या चकल्या. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. मोजून पण दाखवते तुम्हाला. इथे अर्धा किलो आहे बरोबर. आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मी याला स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे. 3-4 पाण्याने धुवून घेतल्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. साबुदाणा खिचडी बनवायला कसं साबुदाणा भिजतो त्याच पद्धतीने भिजवायचं. फक्त थोडंसं पाणी एक्स्ट्राचं टाकायचं, अगदी 2 ते 3 चमचे. आणि हा आता मी रात्रभर भिजवून घेणार आहे. आणि याला रात्रभर भिजवल्यामुळे आपली जी साबुदाणा चकली आहे ना, ते छान होते. तर बघा, एक रात्र भिजवून असा साबुदाणा आपला इथे तयार झालेला आहे. हाताने मस्तपैकी असा क्रश केला जातो. तर अर्धा किलो च्या प्रमाणामध्ये मी आपल्याला चकली दाखवणार आहे. अर्धा किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाणा याच प्रमाणात आपली रेसिपी असणार आहे. तर हा साबुदाणा बाजूला ठेवूया आता. आणि इकडे बटाटे घेतले आहेत. तर हे 400 ग्रॅम आहेत, पण आपल्याला 500 ग्रॅम करायचे. याच्यामध्ये एक बटाटा वाढवून घेते. तर ह्या मिरच्या आहेत. आपण ज्या हिरव्या मिरच्या आणतो त्याच्यातल्या काही उरतात, मग त्या ह्या अशा लाल झालेल्या आहेत. तर त्याच मिरच्या वापरल्या मी इथे, कारण या मिरच्यांमुळे ना चकली छान तिखट होते. जर तुम्हाला दुसऱ्या वापरायच्या असेल तरी चालेल. आणि ह्या मिरच्या मी आता मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत. अगदी जास्त बारीक पण नाही किंवा जास्त जाड पण नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आणि इथे बटाटे घेतलेले आहेत. आता अर्धा किलो बटाटे आहेत आपले. छोटा कुकर घेतला. बटाटे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून आता याच्यात 4 ते 3-4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आणि यामुळे मग बटाटे मऊ शिजतात. 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड करून घेतला. बटाटे बघूया आता. मस्त छान बटाटे शिजलेले आहेत. यांची साल मी आता काढून घेते. हे बघा, साल काढून घेतलेली आहे. आणि बटाटे आपण इथे मॅशरने मॅश करून घेणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. जास्त वेळ पण नाही लागत. किसणीने ते किसत बसण्यापेक्षा असं हाताने मॅश केलेलं केव्हाही चांगलं, आणि पटकन पण मॅश होतं. हे बघा, आता पूर्ण इथे मॅश करून झालेलं आहे इझिली. एकदम पण गुठळ्या वगैरे काहीच राहत नाही. मस्त मॅश होऊन जातो याने. आणि वेळ पण वाचतो शिवाय म्हणजे आपला. आता हे करून झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आणि इथे आपण अर्धा किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाणा वापरलेला आहे. ही पद्धत एकदम योग्य आहे. आणि आता साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतला. आणि थोडा थोडा मिक्सरच्या भांड्याला लावून हा आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. बारीक म्हणजे एकदम बारीक नाही आहे, थोडासा फिरवायचा आहे फक्त. आणि 3 हिस्से मी बारीक केले. एक हिस्सा मी अख्खा ठेवला, म्हणजे कुठे कुठे अख्खे दाणे पण आले चकलीमध्ये, की मग चकली पण छान लागते खायला. आता मी याच्यामध्ये बटाटे कुस्करून घेतले होते आपण, ते पण याच्यामध्ये टाकून घेतले. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बेसिक मसाले. तर इथे मी मोठा 1 चमचा जिरं वापरलेला आहे. आणि 1 चमचा मीठ वापरलेलं आहे. दोघंही प्रमाण सारखंच ठेवायचं. मिठाचं पण 1 चमचा, जिरेचं पण 1च चमचा ठेवायचं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जी आपण पावडर केलेली होती मिरचीची ती. तर जेवढी बनवली मी पावडर ती पूर्णच टाकलेली आहे मी, कारण तेवढ्या जास्तही मिरच्या नव्हत्या. आणि आपलंही सारण पण भरपूर आहे, त्या हिशोबाने मी पूर्ण ती पावडर याच्यामध्ये टाकून दिली. आणि हाताने हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ, जिरं आणि ही जी मिरची पावडर आहे ही पूर्ण सारणाला व्यवस्थित अशी लागली पाहिजे. कुठे कमी किंवा जास्त असं नाही झालं पाहिजे. आणि आपण हा साबुदाणा मिक्सरला फिरवला आहे, कारण की असा मिक्सरला साबुदाणा फिरवल्यामुळे चकली जी आहे ती बनवताना आपली अजिबात तुटत वगैरे नाही. नाहीतर चकली बनवताना काय होतं, तिचे मध्येच असे खांड पडतात, तुकडे पडतात, तसे पडत नाही. आता व्यवस्थित हे मी मळून घेतलेलं आहे. आणि इथे पाणी वगैरे अजिबात वापरलेलं नाही. दोघंही प्रमाण आपलं बरोबर होतं, बटाट्याचं आणि साबुदाण्याचं. आणि पीठ आता आपले मळून झालेलं आहे.
आता मी इथे सोरा घेतलेला आहे. सोऱ्यामध्ये मी ती चाळणी पण टाकून घेतली जी आपण चकलीसाठी वापरतो ती, आणि सोऱ्याला आतमधून मस्त तेल वगैरे लावून घेतलं. आणि मोठा एक गोळा घ्यायचा, अखंड गोळा घ्यायचा, तुकड्या तुकड्यांमध्ये नाही घ्यायचं. पूर्ण एक घेतला, तो एकच पूर्ण याच्यामध्ये मावला, तुम्ही बघू शकता इथे. आणि आता झाकण लावून आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि मी इथे जी पोतडी असते ना आपली गव्हाची, ती वापरलेली आहे. ती स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतली. तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे मी याला. आणि मस्तपैकी आता आपल्याला याच्या सर्व चकल्या इथे पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता पहिली चकली टाकली आपण, तरी पण तुकडा वगैरे अजिबात पडलेला नाही. मी जेवढ्याही चकल्या बनवले एकाही चकलीचा तुकडा इथे पडलेला नाही. नाहीतर काय होतं, सुकल्यावरती तुकडे पडतात, पण अजिबात इथे असं काहीही झालेलं नाही आहे. पूर्ण आपल्या चकल्या इथे मस्त झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता रंग पण छान आलेला आहे. आणि अशाच पद्धतीने आता आम्ही ह्या पूर्ण चकल्या करून घेतो. तुम्ही जर हे प्रमाण वापरून बटाटा चकली बनवली तर तुमची चकली ही परफेक्ट होईल. बरोबर अर्धा किलो बटाटा घ्यायचा, त्याच्यासाठीच अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा. कोणी कोणी काय करतं, साबुदाण्याचं प्रमाण कमी ठेवतात, बटाट्याचं जास्त ठेवतात. काही हरकत नाही, तसंही ठेवलं तर चालेल, पण या पद्धतीने जर केलं ना तर चकली ही एकदम परफेक्ट तयार होते. तुम्ही नक्की ही पद्धत वापरून बघा. आणि शिवाय आपण ही चकली उन्हामध्ये वाळवलेली नाही, ही आता मी घरामध्येच टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे बेडवरतीच मी तो कापड ठेवला आहे, त्याच्यावरतीच आता आम्ही ह्या सर्व चकल्या पाडून घेतो आहे. आणि मला ह्या चकल्या सुकवायला पूर्ण 2 दिवस लागलेले आहेत. आणि पूर्ण चकल्या पण मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे बघू शकताय तुम्ही पूर्ण चकल्या पाडून झालेल्या आहेत. अर्धा किलो साबुदाणा, अर्धा किलो बटाटा, यामध्ये जवळजवळ आपल्या 90 चकल्या इथे तयार झालेल्या आहेत. आणि आता ह्या चकल्या वाळलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त अशा झालेल्या आहे. दिसतंय का तुकडे वगैरे पडलेले? अजिबात नाही. आणि ह्या चकल्या मी आता तुम्हाला तळून पण दाखवते. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, मस्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं, मग याच्यामध्ये चकली सोडायची. आणि सुरुवातीला मी एकच चकली टाकून घेतली. तेलाचं प्रमाण योग्य आहे नाही बघायला. तर बघा, मस्त चकली अशी फुललेली आहे, छानपैकी रंगही आलेला आहे चकलीला. आणि आम्ही खाऊन बघितली, मस्त टेस्टी पण झाली होती. आणि चकलीचं पीठ जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा त्याच्यामध्ये तिखट आणि मिठाचं प्रमाण एकदा चेक करून घ्यायचं. जवळून पण तुम्ही बघितली चकली मस्त अशी तळल्या गेलेली आहे. आणि परत आता एक साथ मी 3-4 चकल्या तळून घेते, त्या पण तुम्हाला तळून पण दाखवते. आणि शिवाय तुम्हाला चकली मी हाताने मोडून पण दाखवणार आहे. असं जास्त जोर वगैरे लावून दाबून चकली मोडावी लागत नाही. हे बघा, अगदी पटकन ही चकली तुटून जाते. तुम्ही बघितलं इथे मस्त कुरकुरीत अशी चकली तयार झालेली आहे. तर मग आजची साबुदाणा चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.